शरद पवार यांची तब्येत उत्तम, आज दिवसभरात डिस्चार्जची शक्यता, रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिली माहिती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा नागपूरच्या दौऱ्यावर, शेगावात गजानन महाराजांचं घेणार दर्शन. सिमेंट वाहतूक करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांचा बडगा, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी धडाकेबाज कारवाई. बिश्नोई गँगकडून आता नेत्यांनाही धमक्या, प्रकाश भरसाखळे यांच्याकडून खंडणी वसुलीच्या प्रयत्नानंतर काँग्रेस आमदार निशाण्यावर. कांद्याचे भाव पडण्याची शक्यता, कांदा निर्यात सवलतीत केंद्राकडून 50% कपात. नागपुरातील पेपरफुटी प्रकरणी चौघं अटकेत, चौकशीसाठी 5 सदस्यीय तपास पथकाची स्थापना. विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान, नागपूर, हिंगोली, परभणीत रिमझिम पाऊस, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. इंग्लंडला 2 विकेटनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा, विजयात कर्णधार ब्रुकच्या वादळी शतकाचा मोठा हातभार. आज यजमान लंकेसमोर बलाढ्य किवीजचं आव्हान, सेमीजमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य.